अमिताभ बच्चनचं युग सुरू झालं. यशाच्या एक 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 पायऱ्या तो पुढे पुढे जात राहिला. आता कुठे यशाची चव चाकतोय, तोच कुलीच्या सेटवर अपघात झाला, पोटात सुरख खुपसला गेला आणि अमिताभ रुग्णशय्येवरनं मृत्यूशय्येकडे वळाला. हात सेप्टिक झाला, पोटातली सगळी आतडी नासली. ऑपरेशन करताना चिमटा आत घातला आणि त्याच्यात आतड धरायला गेलं तर आतड तुटून वर यायच. टाका घालणार कुठं आणि कुणाचा, आशा सुटल्या आणि संपूर्ण भारतभूमीवर अमिताभ साठी प्रार्थना सुरू झाल्या. पण त्या मरणातनही तो वाचला, पुन्हा बाहेर आला, पुन्हा संघर्षासाठी सिद्ध झाला. चित्रपटाचा शूटिंग करताना सेटवर अपघात झालाय, जीवावर बेतलाय. आता परत तिकडे वळणार नाही, तो परत वळाला. आपल्या ध्येयाचं लक्ष त्यांनी अजिबात सोडलं नाही. तो परत चित्रपट सृष्टीत काम करत राहिला. परत बघता बघता चित्रपट करतानाच त्यांनी स्वतःची चित्रपट निर्मिती करणारी संस्था चालू केली, ABCL. आणि दुर्दैव काही दिवसातच ही त्याची स्वतःची ABCL नावाची निर्मिती संस्था दिवाळखोरीत निघाली, बुडाली. अमिताभ बच्चनकडे होतं नव्हतं तेवढं सगळं गेलं, कंगाल झाला, पुरता कंगाल. नियतीनं परत शून्य करून ठेवलं. हातात काम नाही, खिशात पैसा नाही. नोकरांकडनं उसने पैसे घेऊन दिवस काढले अमिताभ बच्चनने. एके दिवशी यश चोपडा नावाच्या दिग्दर्शकांना भेटायला गेला. यजींच्या पुढ्यात उभा राहिला आणि यजींना सांगितलं, यजी, आय एम ब्रोकन, आय नीड अ जॉब. मला कामाची गरज आहे यजी. यजींच्या डोळ्यात पाणी तरळलं. यजी पुढे चाले. अमिताभला कडकडून मिठी मारली आणि त्याच्या पाठीवर थोपटत म्हणाले, मी उद्याच तुझ्यासाठी नवा चित्रपट सुरू करतोय. आणि दुसऱ्या दिवशी यश चोपडाने चित्रपट चालू केला. त्याचं नाव होतं मोहब्बते. हा मोहब्बते गाजला. तोपर्यंत अमिताभ परत एकदा स्वतःच्या पटावर उभा राहिला आणि छोट्या पडद्यावरचा एक शो होस्ट करण्यासाठी त्याच्याकडे आला. अमिताभनं त्यातही पाऊल ठेवलं. कौन बनेगा करोडपती म्हणत अमिताभ असंख्यांना करोडपती करणारा ठरला. तो स्वतः तर झालाच, पण असंख्यांना उभा करणारा ठरला. याच अमिताभला लाखात एखाद्याला होतो असा एक आजार चढला, ज्याचं नाव आहे मायस्थेनियस ग्रेव्हिस. पॅरालिसिसच्या अटॅक सारखा आजार आहे की ज्याच्यामध्ये स्वतःच्या इच्छेनं स्वतःची बोट सुद्धा हलवू शकत नाही, शरीर लुळं पडतं. अमिताभ बच्चनला हा मायस्थेनियस ग्रेव्हिस आहे. सकाळी उठल्यानंतर गोळी खाल्ल्याशिवाय स्वतःच्या इच्छेनं त्याला बोटही हलवता येत नाही. तो 70 वर्ष ओलांडून गेलेला अमिताभ बच्चन आजही आपल्या ध्येयासाठी धडपडतोच आहे, कष्ट करतोच आहे. अमिताभ बच्चनकडे प्रतिभा आहे, अमिताभ बच्चनकडे बुद्धिमत्ता आहे, पण त्याच्याही पेक्षा अमिताभ बच्चनकडे एक सर्वोत्तम गुण आहे, माघारी न फिरण्याचा, अलौकिक सातत्य राखत पुढे जाण्याचा चिकाटीचा गुण. हा गुण ज्याच्यात आहे ना तो यशस्वी होतो. बस जिंकल्याशिवाय माघारी फिरायचं नाही, अजिबात फिरायचं नाही. झेपावत राहा, झेपावता येत नाही उड्या मारत जा, उड्या मारता येत नाही पळत जा, पळता येत नाही चालत जा, चालता येत नाही रांगत जा, रांगता येत नाही सरपटत जा, सरपटता येत नाही घसरत जा, पण जा. जोपर्यंत पोहोचत नाहीस तोपर्यंत पुढे जात राहा. पुढे यश स्वागताला उभा आहे. घडवत असते नियती तुम्हाला. संकट, अडचणी, अडथळे, फटकारे मारत असते, पण त्याच्यातूनच ती घडवते. क्षमता प्रत्येकात आहे. फक्त एक करा, एकाग्रता. एकाग्रता म्हणतो ना मी, आमची एकाग्रता होत नाही. पावसाचे थेंब खाली पडतात, पावसाचे थेंब सैरावैरा पडतात. प्रत्येक थेंबात थोडी का होईना शक्ती असते, पण ती विखुरलेली, भरकटलेली असते. त्याचा वापर नाही करता येत. पण ते असंख्य पावसाचे थेंब नदीत एकत्र होतात. नदीतलं पाणी धरणात एकत्र येतं आणि धरणावर विद्युत जनित्रात ते पाण्याचं ताकद जातं आणि त्याच पाण्याच्या ताकदीवर वीज तयार होते. भरकटलेलं सगळं एका ठिकाणी आणलं की वीज तयार होते. तुमचे शारीरिक आणि मानसिक सगळ्या शक्ती एका ठिकाणी एकवटा, आपोआप वीज तयार होईल. लहानपणी आम्ही शाळेत प्रयोग करायचो.
एक बहिर्गोल भिंग घ्यायचो, म्हणजे नुसतं कागद उन्हात ठेवला तर कागद जळत नाही. उन्हात ताकद आहे ना, पण उन्हात कागद ठेवला तर कागद जळत नाही. पण कागद आणि सूर्य याच्यामध्ये बहिर्गोल भिंग ठेवा, सूर्याचे सगळे किरण त्या भिंगावर पडतात. ते सगळे वेगवेगळ्या ठिकाणावर आलेले सगळे किरण एकत्रित होतात आणि त्या बहिर्गोल भिंगात एकच किरण खाली येतो. तो सगळ्या किरणांची समुच्चय शक्ती असतो, तो त्या कागदाला क्षणात जाळून टाकतो. एकाग्रता म्हणजे तुमचे सगळे गुण एकत्र करणं. एकाग्रता म्हणजे तुमचं सगळं मन एकत्र करणं. तेव्हा तेव्हा हवं ते घडवता येतं, हवं ते करता येतं. तुम्ही 18 तास अभ्यास केलाच पाहिजे असं नाही. 1 तास बसा, पण पूर्ण एकाग्रतेनं बसा. 100 वर्ष वाचलेली गोष्ट तुम्ही विसरणार नाही, हे लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं आहे. एक जण साधूंकडे गेला, म्हटला साधू महाराज, तुम्ही सारखं सांगत असता यश मिळवा यश मिळवा, मला पण यश मिळवायचं आहे, पण काहीतरी मंत्र द्या ना की जेणेकरून मी यशस्वी होईन, 12वीत मला 98% मार्क पडतील, मंत्र द्या ना. साधू महाराज म्हटले, एक काम कर, माझ्या आश्रमात ये, यशाचा मंत्र लिहिलेलं पुस्तक माझ्याकडे आहे, ते मी तुला देतो, मिळेल मंत्र तुला. तो धावत धावतच साधूंच्या आश्रमात गेला. म्हटला साधू महाराज द्या ना द्या ना द्या ना यशाचा मंत्राचं पुस्तक. साधू महाराजांनी एवढा मोठा ग्रंथ त्याला दिला. म्हणला याच्यात यशाचा मंत्र आहे. म्हणला एवढी पुस्तकं वाचत असतो तर कधीच 12वीला 98% मिळवून पुढे गेलो असतो. साधू म्हटले, मंत्र हवाय ना, वाचावंच लागेल, पण एक लक्षात घे, यातल्या कुठल्या पानात यशाचा मंत्र लिहिलाय मला माहित नाही. कुठल्या ना कुठल्या पानात आहे एवढं मात्र खरं. सगळं पुस्तक सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचायचं, आधेमध्ये नाही, स्टार्ट टू एंड. मंत्र मिळेल, आणि मंत्र मिळाला तुझ्यासारखा यशस्वी तू. तो मुलगा झपाटल्यागत घरी गेला. घरच्यांना काय कळेना, पोरग कधी आतापर्यंत पुस्तक घेऊन बसलं नाही, आता बरोबर बसलोय. अभ्यास करतच बसलं. ते अभ्यास करत बसल्यावर जे सुरू केलं वाचायला पहिल्या पानापासून, तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले, 4 तास झाले. आई 4 वेळा जेवायला चल की सांगून आली, वडील जेवतोय का नाही सांगून आले, ह्याचं लक्षच नाही, येतो येतो तुम्ही जेव्हा. रात्र झाली, सकाळ उजाडली, ह्याचं वाचन चालूच आहे. एक 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 पान वाचून 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 पुढं पुढं पुढं. कारण साधूंनी सांगितलंय कुठल्या पानात मंत्र असेल सांगता येत नाही. तो निघालाय पुढं. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, अख्खं पुस्तक संपलं. मंत्र काही सापडेना. मंत्र कुठं आहे? मंत्र तर आहे. शेवटी पुस्तकाचं मागचं कव्हर उघडलं, ते कव्हरचं वरचं पान काढलं, आणि त्याच्या आत लिहिलं होतं यशाचा मंत्र. आणि तिथं मंत्र दिला होता, गेले 4 दिवस तू काळ वेळ विसरून, स्वतःचं सगळं भान हरपून, पूर्ण एकाग्र होऊन, ज्या तीव्रतेनं हे पुस्तक वाचलंस, त्याच तीव्रतेनं ज्यावेळी तू कुठलीही गोष्ट करशील त्यावेळी तुला यश मिळेलच. तीव्रता हवी, तीव्रता. किती तीव्रतेनं तुम्ही करताय, किती गरज आहे तुम्हाला. एका साधूकडे एक जण गेला, मला देव दाखवा. साधू म्हणले, सकाळी ये, नदीवर मी स्नानसंध्येला जातो, तिथं तुला देवाचं दर्शन घडवतो. हा सकाळी पहाटे पहाटेच पोचला. साधूंची स्नानसंध्या झाली होती. साधू महाराजांना म्हटला, कुठे आहे देव? साधू महाराज म्हणले, बाहेर असतो का? पाण्यात चल, पाण्यात दाखवतो. गुडगाभर पाण्यात घेऊन गेले. त्यांनी तिथं विचारलं, बरं आता कुठे आहे? कुठं आहे देव? अरे एवढ्या बाहेर असतो का? जरा आत चल. कमरेपर्यंत पाण्यावर नेलं. त्यांनी परत विचारलं, कुठं आहे देव? अरे अजून आत चल. त्याला गळ्यापर्यंत पाणी लागेल एवढ्या पाण्यात नेलं. कुठं आहे देव? अरे दाखवतो ना. देव काय वर असतो? देव पाण्यात असतो. म्हणून साधूने त्याच्या मानगुटीवर हात ठेवलं आणि मस्तक सरळ पाण्यात दाबून ठेवलं. क्षण 2 क्षण निघून गेले. श्वास कोंडला, जीव गुदमरला. श्वासासाठी धडपड चालू झाली. हातपाय हलवायला लागला, पाय धडपड करायला लागली. मरतो की काय असं झालं. जीवाच्या आकांतानं धडपड करायला लागला आणि एका अवचित क्षणी साधूने झपदिशी हात काढला. तसा झपदिशी वर आला. नाका तोंडात पाणी गेलेलं. श्वासासाठी धपापत्या उरानं त्याला 2 मिनिटं सुचेना. आणि मग साधू महाराजांनी विचारलं, पाण्यात होतास, गुदमरला होतास, त्यावेळी तुला सगळ्यात जास्त गरज कशाची वाटली? तो म्हटला, श्वासाची, हवेची. साधू महाराज म्हटले, पाण्यात असताना जगण्यासाठी जेवढ्या तीव्रतेनं तुला हवेची गरज वाटली, तेवढ्या तीव्रतेनं ज्यावेळी तुला यशाची गरज वाटेल त्यावेळी यश तुझ्या दारात हात जोडून उभा असेल.
आम्हाला ती गरज वाटायला हवी, ती आमची गरज व्हायला हवी. आम्हाला ते गांभीर्य हवं. तुमच्या आई वडिलांना वाटतं तुम्ही डॉक्टर व्हावं, काही होणार नाही. पालकांना वाटतं तुम्ही डॉक्टर व्हावं, काही होणार नाही. फुलसुरे सरांना वाटतं माझ्या क्लासमधला प्रत्येक विद्यार्थी डॉक्टर व्हावा. नाही, जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही ना तोपर्यंत काही होणार नाही. हे पहिलं लक्षात ठेवा. तुम्हाला वाटायला हवं, तुम्ही त्यासाठी धडपडायला हवं. तुमच्या क्षमता, तुमच्या निश्चयाच्या जोरावर तुम्हाला पुढे नेता यायला हव्यात. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, या जगात काहीच अशक्य नाही, काहीच नाही. मुंगी बघितली? मुंगी केवढीशी, तिचं डोकं केवढंस, डोक्यातला मेंदू केवढासा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या कितव्या घरातल्या कितव्या खोलीतल्या कितव्या कपाटावरच्या कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावा लागत नाही. मुंगी कणभरच असते पण मनभर साखर फस्त करते. अरे एवढीची मुंगी जर ध्येयापर्यंत पोहोचत असेल तर आम्हाला अडचण काय आहे? तुम्हाला माहिती आहे, मुंग्यांना डोळे नाहीत, मुंग्या आंधळ्या असतात, मुंग्यांना दृष्टी नाही, पण तरीही मुंगींची रांग चुकलेली आम्हाला दिसत नाही. कुणीतरी एका विद्वानाला विचारलं, हे जग कधी संपेल? तो विद्वान म्हणाला, ज्या दिवशी एखादी मुंगी एखाद्या ठिकाणी